काँग्रेसच्या नसीम खान यांना एमआयएमची ऑफर मुंबईतून एमआयएमच्या तिकिटावर लोकसभेची ऑफर देण्यात आली आहे। काँग्रेसचे नसीम खान नाराज असल्यानंतर आता त्यांना एमआयएम कडून थेट ऑफर देण्यात आली आहे। खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरून ही ऑफर दिली। उमेदवारी न मिळाल्याने नसीम खान काँग्रेसमध्ये नाराज आहेत। तर काँग्रेसच्या नसीम खान यांना एमआयएमच्या वतीने आता ऑफर देण्यात आली आहे। थोड्याच वेळात नसीम खान हे पत्रकार परिषद घेणार आहेत। काँग्रेसकडून ते लोकसभा निवडणूक लढण्यासाठी या मतदारसंघात इच्छुक होते, मात्र त्यांना डावलल्या गेल्याने नसीम खान नाराज असल्याच्या चर्चा अगदी काही दिवसांपासून आपण ऐकत होतो आणि त्यानंतर आता नसीम खान यांना थेट छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करून त्यांना थेट एमआयएम मधनं लोकसभा निवडणूक लढवण्याची एमआयएम मध्ये येण्याची ऑफर दिली। त्यामुळे नसीम खान नेमकी काय भूमिका घेतात, कारण जेव्हापासून काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी घोषित झालेला आहे तेव्हापासून नसीम खान हे काँग्रेसवरती नाराज आहेत। तशी त्यांनी जाहीर भूमिका देखील याआधी दाखवली आणि आता काँग्रेसच्या वतीने नसीम खान यांना उमेदवारी नाकारल्यानंतर नसीम खान नाराज आहेत। थोड्याच वेळात नसीम खान हे पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नसीम खान नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात, ते काय वेगळी भूमिका घेतात का, एमआयएमच्या वतीने इम्तियाज जलील यांच्याकडून आलेली ऑफर ते स्वीकारतात का, तेव्हा आगामी काळातल्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने त्यांची नेमकी काय रणनीती असणार हे थोड्याच वेळात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे। काँग्रेसच्या वतीने त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न वारंवार करण्यात येत आहे, मात्र अद्याप जी ताजी अपडेट मिळतात त्याप्रमाणे नसीम खान हे नाराज असल्याची चर्चा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।